जालना रोड पासून हिनानगरच्या त्या रस्त्यावर पाणी साचलं होतं, विद्यार्थ्यांना मुलांना त्रास होत होता. आज तिचं काम चालू झालं, काय सांगा? सर्वात प्रथम पठाण साहेब तुमच्या न्यूजचा धन्यवाद करतो. ज्या पद्धतीनं यूट्यूबच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचं जे आव्हान आपण तयार केलेलं आहे त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो आम्ही सर्व नगरसेवक MIMचे. आज हिनानगर असेल, पटेलनगर असेल, सावित्रीनगर असेल, आपण वार्डाच्या पद्धतीनं प्रभागाच्या पद्धतीनं बघत असाल अनेक ठिकाणी कच्चे रस्ते तयार झालेले, त्या ठिकाणी गाळाचं साम्राज्य तयार झालेले, पाणी त्या ठिकाणी साचतंय आणि मजलीस या ठिकाणी ग्राउंड लेवलला उतरून ज्या पद्धतीने काम करते बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब, इम्तियाज अली साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि विरोधी पक्ष नेता समीर साजिद बिल्डर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करते. म्हणून सांगायचं आहे या ठिकाणी अमजद भाई असल, रहीम पटेल असल, मतीन पटेल असल आणि मी स्वतः काकासाहेब काकडे नगरसेवक असल, जोपर्यंत आम्ही ग्रुप तयार केलेले जनतेचे मॅसेज, जनतेची संपूर्ण मॅसेज आमच्यापर्यंत पोहोचते त्या पद्धतीनं मस्जिद त्या ठिकाणी जाऊन त्या पद्धतीनं काम करते. जसं या ठिकाणची माहिती जशी आम्हाला मीडियाच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पोहोचली, आम्ही या रोडाचा सर्वे केला, पण काही कारणानुसार या ठिकाणी डिस्प्यूट जमीनचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे काम थांबलेलं आहे. ऑलरेडी 18 करोडचं या ठिकाणी बिल उचलण्यात आलेलं आहे. त्याचा सुद्धा मी आव्हान आपल्याला माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून मी दिला होता. 18 करोड उचलल्याच्या नंतर हा रस्ता का पेंडिंग ठेवला, प्रशासन का ढिल्लं पडलेलं आहे, याचा अर्थ असा होतो प्रशासनाच्या पाठीमागं कोणीतरी अधिकारी वगैरे हे त्याच्यामध्ये मिक्स असेल. तर मला सांगायचं 18 करोड रुपये जे घेतलेले आज आम्ही वारंवार पाठीमागं लागून SI मॅडम हे आपल्याकडे आहे, महानगरपालिकेच्या कविता मॅडम आदमाने यांना काल आम्ही चर्चा केली अमजद भाईनं आम्ही सर्वांनी, आणि त्यांना विनंती केली की मॅडम उद्या सकाळी GCP घेऊन या, जेणेकरून लेकरं शाळेत जाताना, महिला कामधंद्याला जात असताना, माझे भाऊ कामधंद्याला जात असताना या ठिकाणी ज्या पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे गाळाच्या पद्धतीनं चिखलाची, तर त्याला निवारा करण्यासाठी या ठिकाणचे रोडावरचं पाणी कसं हटवून त्या ठिकाणी नाली तयार करून जेणेकरून ते पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि काही अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं का आपण सोमवारच्या नंतर या ठिकाणी मार्किंग मारून रोडाचं काम आपण चालू करणार आहे. तर मी ह्या माध्यमातून त्यांना सांगणार आहे का सर लवकरच्या लवकर ही परिस्थिती सॉल्व्ह झाली पाहिजे. हिनानगर असेल, पटेलनगर असेल, सावित्रीनगरमध्ये जी निधी MIMच्या नगरसेवकांना दुजाभाव करून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना 1.5 कोटी रुपये आणि MIMच्या नगरसेवकाला फक्त 25 लाख रुपये दिली, तर कुठंतरी प्रशासन या ठिकाणी काहीतरी आपली बाजू जी कमजोर करून या ठिकाणी MIMच्या नगरसेवकावरती कुठेतरी जातीवाद किंवा अत्याचार करून कुठंतरी दुजाभाव निर्माण करून या ठिकाणी दलित मुस्लिमांना कसं मिठीत घ्यायचं. यापूर्वी सुद्धा आपले विधानसभाचे अध्यक्ष आजचे राज्यपाल सन्माननीय बागडे नाना हे बोलले होते एकदा एका मीडियामध्ये, आपण बघून घ्या, मीडिया सुद्धा आपल्या समोर आहे. तर ते म्हणले का दलित आणि मुस्लिमांचं वोटिंग आम्हाला पडत नाही, तर विकास करायचा कसा त्यांचा. तर मला हे सांगायचं आहे मतदार बांधवांना जागृत व्हा. जर ह्या पद्धतीने एक चांगला राज्यपाल या ठिकाणी ह्या पद्धतीने जर भावना बोलत असेल तर कुठंतरी मला असं वाटतं का राज्यपाल साहेब हे चुकीचं बोलत आहे. त्यांचे पदाधिकारी सांगत होते भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 9 मध्ये सावित्रीनगर हिनानगरला 1 कोटीचा निधी आम्ही मंजूर केला, आमदारच्या निधीमधून 3 रस्त्याचे काम चालू आहे. ते रस्ते त्यानं ज्या पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा जातीवाद झाला मला तुम्हाला सांगायचं आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते त्यानं त्या पद्धतीनं ते रस्ते हिंदू वार्डात कसे निर्माण करायचे आणि हिंदू वोटिंग कशी अलग MIM पासून करायची हे चाललेलं आहे. पण बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज अली साहेब हे सदैव कधी जातीवाद केला नाही, कधी जातीचं भांडण केलं नाही आणि सदैव सर्व धर्म समभाव म्हणून एक नारा घेऊन हे ते समोर चाललेलं आहे. मग ते संविधानाचा असेल, विकासाचा असेल आणि जनतेचा असेल, तर जनतेच्या हितासाठी बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज अली साहेब हे जनतेसाठी सदैव रस्त्यावर उतरते. आताही निधीचा अभाव आहे, महानगरपालिकेमध्ये निधी आलेला नाही, पण आमदार खासदार मंत्र्याकडून तुम्ही निधी घेऊ शकतात. ते तुम्ही हे निधी कसं ओढून आणणार या प्रभागामध्ये? त्याच्यासाठी आम्ही 4 नगरसेवक या ठिकाणी बसणार आणि इम्तियाज अली साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना साहेबांची काही राय घेऊन आणि साहेब चर्चा करून साहेबांसोबत ज्या पद्धतीनं कशी नगर रचना विभागातून निधी आणून या ठिकाणी विकासाचं काम कसं करता येईल याच्यावरती साऱ्यात जास्त भर टाकणार आहे. आज पावसाळ्यामुळं माझे सर्व बांधव हे दुखावलेले आहे. आम्ही त्यांची मनापासून क्षमा मागतो, माफी मागतो, कारण की आमचे सुद्धा हात बांधलेलं आहे. कारण शासन आम्हाला निधी देत नाहीये, वारंवार या ठिकाणी अडचण होती. तरीही मी 15 गाड्या अमजद भाई, मी मतीन पटेल आणि रहीम पटेल
यांच्या माध्यमातून आम्ही काही लोकांसोबत चर्चा करून या ठिकाणी हिनानगरमध्ये असेल, पटेलनगर असेल, सावित्रीनगर असेल, या गजानन नगरमध्ये असेल, आम्ही या ठिकाणी 15 ते 20 गाड्या आम्ही मुरमाच्या टाकलेल्या आहे. पण काही ठिकाणी राहिलेला भाग जो आहे ते भागाला कसं कंप्लीट करायचं आहे याच्यावरती आम्ही भर टाकणार आहे आणि ते काम लवकरच्या लवकर आम्ही कंप्लीट आज हे काम तुम्ही हाती घेतलं, काम चालू झालं. आज कोण कोण तुमच्या सोबत आहे आज? आज माझे आमच्या प्रभागातले नगरसेवक अमजदभाई सुद्धा या ठिकाणी, वाघ सर आहे, आमच्या अजिमभाई आहे, या ठिकाणी उमरभाई आहे, या ठिकाणी संपूर्ण टीम आहे प्रभागातली बी, आणि या ठिकाणी SI कविता आत्माने मॅडम या सुद्धा आहे. आम्ही त्यांना काल बोललो आणि त्याने ताबडतोब आज लगेच मनावर घेऊन ताबडतोब नालीचं काम जर झालं तर रोडावरती जे पाणी साचणार आहे हे पाणी त्या माध्यमातून, नालीच्या माध्यमातून ते वाहत राहील, म्हणजे जेणेकरून तो चिखल वगैरे काही होणार नाही.